आज 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आपण वस्त्रनगरी येवल्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी 2015 सालापासून राष्ट्रीय हातमाग हा साजरा करण्यास सुरुवात केली आणि देशभरामध्ये हातमागाच्या इंडस्ट्रीला खऱ्या अर्थाने ऊर्जित अवस्था निर्माण झालेली आहे। तुमच्या माध्यमातून मी सर्व विणकरांना आज राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र सरकारचे देखील मनापासून सर्व विणकरांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो। आज राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मी सांगू इच्छितो की 2023 ते 28 या 5 वर्षाकरता राज्याने जे वस्त्रोद्योग धोरण अवलंबिलेलं आहे त्या धोरणानुसार हातमाग विणकरांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। उत्सव भत्ता योजना असेल किंवा 200 युनिट वीज माफीची योजना असेल, या सर्वच योजना विणकरांना निश्चितपणे सुख देणाऱ्या आहेत, त्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या आहे। आपल्या माध्यमातून मी सरकारकडे आणखी एक विनंती करतो की 60 वर्षापूर्वील आमचे जे विणकर आहेत त्या विणकर बांधवांना वृद्धापकाळ विणकर पेन्शन योजना लागू करून सरकारने खऱ्या अर्थाने आमच्या विणकर बांधवांना दिलासा द्यावा। त्याचप्रमाणे GI कायदा जो आहे, भौगोलिक एकात्म दर्शन कायदा, याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी आम्ही या हातमाग दिनानिमित्त विनंती करतो। आज राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रनगरी येवले शहरामध्ये आमचं जे दैवत आहे हातमागाची प्रतिकृती आम्ही पालखीमध्ये ठेवून येवले शहरातून शोभायात्रा काढत आहोत। आमचे विणकर बांधव या शोभायात्रेचं स्वागत करत आहे, पुष्पवृष्टी करून पूजा करून आमच्या या हातमागाच्या प्रतिकृतीचं पूजन करत आहे। अशा प्रकारे या आज हातमाग दिनानिमित्त चैतन्याचं वातावरण या वस्त्रनगरीमध्ये निर्माण झालेलं आहे।